अच्छा अच्छा. मग तुम्ही दर 6 महिन्याला लस घेत जा यायच्या अगोदर. म्हणजे यायच्या अगोदर घेतल्याचा फायदा काय होतोय, म्हणजे पुन्हा आपलं जे नुकसान होणार आहे गाबडणं वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत. रात्री जे गाबडली लयच नुकसान जास्त आहे म्हणायचं. नुकसान जास्त आहे. या वर्षी जास्त झालंय ना. कारण मी आता एक मुलाखत घेतली याच्या अगोदर बी, ते म्हणले खूप जास्त फुफ्फुसाला लागले तर म्हणले मेंढ्या बी पिले बी मारायले तर. मग या वर्षी किती झालं उत्पन्न आपलं? 1.5 लाख रुपये निघले होते म्हणा. 1.5 लाख रुपये राहिले. खर्च बिर्च जाऊन, हो खर्च जाऊन 1.5 लाख रुपये. बर बर. दोघं तिघ असते तर तेवढे हे होत नाही. हा हा. तिघ जण पुन्हा फिरस्ती त्याच्यामुळं भटकंती जास्त आहे ना. भटकन ते आहे, पण आता तुम्हाला नाद आहे म्हणल्यावर त्या गोष्टीचा काही विषय नाही. हो ना हो ना. हा, फिरायचा नाद आहे म्हणल्यावर किती किती लांबवर जाताय तुम्ही इथून? तरी इथून अंबाजोगाईहून त्याला खाली पाथरीकडे जातो, तिकडे हा. माजलगाव. चांगलं फिरावं लागतंय मग. हा. पुन्हा इकडे वरी येडशीला बी गेलतो आता. अच्छा, 150 कडून आलात? हा. अरे बापरे, इकडे लातूरकड. जबरदस्त. जेवढे जवळ हे आहेत का जवळपासचा जो परिसर आहे आपला हा, सगळं तेवढं फिरताय. फिरायचं. आता मला पण 15,000 पगार आहे, मला जास्त पगार नाही. एका मेडिकल कंपनीमध्ये मी गोळ्या औषधाच्या MR म्हणून काम करतोय. बरं. पण कसं आता ते तुम्हाला सवय आहे, तुमचा पिंड आहे तो हम्म. तुमच्या पूर्वजांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही वाटत नाही. खरंय पण आता हे आम्हाला पण नाही लाजन गाडी फिरायचे. 15,000 रुपये म्हणजे वर्षाचे 1.5 लाख रुपये कमवतात आम्ही. खरंय की. हा, पण तुम्हाला ह्या कामाचं समजा सवय पडून गेली आहे. आता आम्हाला जर तुम्ही 4 शेळ्या दिल्या फिरा म्हणला तर आमच्याच्यानं शक्य नाही होणार. खरंय की, आम्हाला ओळखी असल्यामुळं पुन्हा आम्हाला सवय लागलेली. हा पावसा पाण्याचं सगळे दिवस सारखेच म्हणायचं. हो, हा, त्याच्यामुळे सवय लागल्यामुळं भारी, काही विषय नाही. करत राहा एवढं. म्हणजे जे आपलं आता तुम्ही करताल, तुमच्या नंतरची पिढी करणार नाही. कारण की करणार नाही दादा. हा, कारण की हे काम म्हणजे एवढं सोपं काम नाही आहे. आता आम्ही हे आपला दादा तुम्ही- लोककलेचा वारसा हे, म्हणजे आपलं जे जुने लोक होते हम्म. त्याने आतापर्यंत जे सांभाळले ते तुम्ही इथपर्यंत आणले. आता मला वाटतं इथून पुढे जाईल का नाही याची शाश्वती सांगता येत नाही. हो ना, हो ना. आता तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना वाटत होतं आर्मीत जावा, मग तुम्ही तुमच्या मुलाला आर्मीत लावल्याशिवाय सुट्टी देत नसता. खरंय की. आम्ही गेलतो पण आता नाही इलाज म्हणायचं. खर्च नाही, काही विषय नाही. पुरीला. काही कमी पडणार नाही तुम्हाला. तुमचं जे कष्ट आहे ते तुम्हाला नक्कीच 100% उपयोगाला येणार आहे. बरं. चालते, धन्यवाद. तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल. आता 1-2 बकऱ्याचे व्हिडिओ काढतो.